नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने फक्त बटाट्यापासून खमंग कुरकुरीत असा एक पदार्थ पाहणार आहोत। तर हा पदार्थ तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये भुकेसाठी सुद्धा बनवू शकता। अतिशय चविष्ट बनला जातो। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 2 बटाटे उकडून साली काढून घेतलेले आहेत आणि आता मॅश करून घेऊयात आपण, किंवा तुम्ही हाताने असं चुरून घेऊ शकता आणि तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आणि आता 4 ब्रेड घेतलेले आहेत मी आणि ब्रेड आता यामध्ये असं चुरून घेत आहे। या पद्धतीने छान असं चुरून घ्यायचं आणि नंतर हाताने असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने बटाट्यामध्ये। इथे तुम्ही बाउलमध्येही करू शकता। असं मी थोडंसं असं पसरट भांडं घेतलेलं आहे, व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे। बटाटा आणि असं ब्रेड छान असं एकजीव झालं पाहिजे। हे पहा या पद्धतीने। आता वरून यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। पाव चमचा चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे मुलं खूप आवडीने खातात। नसेल तर तुम्ही ते थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट टाकलं तरी चालेल, चवीमध्ये एवढा काही जास्त असा फरक पडत नाही, पण असं टाकल्यामुळे मुले जरा खूप आवडीने खातात। आणि वरून थोडासा ते आपल्याला पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे असं आंबट तिखट चव छान येते। 1 चमचा शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे, त्यामुळे चव खूप छान येते। ही चटणी थोडीशी तिखट असते, नसेल तर तुम्ही रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस असेल तर तो टाकला तरी चालेल, किंवा तुम्ही सोया सॉस सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आवडीनुसार। आणि आता वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 4 ते 5 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। नसेल तर तुम्ही ते कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल। तांदळाच्या पिठामुळे छान असा हा नाश्ता कुरकुरीत बनला जातो। आणि आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने। हे पहा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि आता हव्या त्या साईजमध्ये तुम्ही आकार देऊन घेऊ शकता। तरी ते मी सुरुवातीला असं 4 गोळे करून घेतलेले आहेत। या पद्धतीने असं गोळे करून घ्यायचे। हे पहा तुम्हाला जुळवून दावते। तुम्ही असं गोल आकारही देऊ शकता किंवा छोट्या छोट्या साईजमध्ये डायरेक्ट तळूनही घेऊ शकता। तर इथे मी असा शेप देऊन घेतलेला आहे चौकोनी आकाराचा आणि असा चाकूच्या साहाय्याने कट करून घेत आहे या पद्धतीने। लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आणि आकार तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता। आणि आता इथे मी वरून थोडंसं काट्याच्या चमच्याने आकार देऊन घेत आहे, नाही दिला तरी चालेल, पण थोडंसं असं दिसायलाही छान दिसतो आपला नाश्ता आणि मुलंही आवडीने खातात। तर या पद्धतीने सर्व गोळे असे करून घ्यायचेत आपल्याला। हे पहा तुम्ही असं गोल गोल सुद्धा असं गोळ्या करून असं चपट्या आकारामध्ये तशामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता। तर या पद्धतीने मी असं वरून आकार देऊन घेतलेला आहे। हे पहा आणि थोड्याशा मोठ्या साईजमध्ये करायचं आहे, जास्त असं बारीक करायचं नाही, नाही तर असं लगेचच करपलं जाईल आपल्या तेलामध्ये सोडल्यानंतर। आणि याच पद्धतीने आता सर्व गोळ्यांचे आपण करून घेऊयात। हे पहा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता वरून या पद्धतीने असं करून घ्यायचं, त्यामुळे दिसायलाही खूप छान दिसतं आणि मुलंही आवडीने खातात। तर सर्व मी असं करून घेतलेले आहेत। हे पहा या पद्धतीने। आणि आता तेल अगोदरच मी गरम करायला ठेवलेलं होतं। तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। तेलामध्ये टाकून हा आलू ब्रेड पकोडा छान असा दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तरी मी ते याला आलू ब्रेड पकोडा असं नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला अजून काही नाव सुचत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आणि आता तेलामध्ये आपल्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला गॅस फुल आणि नंतर गॅस आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम करायची आहे। जास्त बारीक गॅसवरही हा पकोडा तळायचा नाही, नाहीतर जास्त असा तेलकट बनला जातो आणि थोडासा असा ब्राऊन कलर आला की हा पकोडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। अजिबात जास्त असा तेलकट वगैरे बनला जात नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये तळला जातो आणि अगदी पटकन बनला जातो। याच पद्धतीने सर्व पकोडा आपण तळून घेऊयात। आणि हे बॅटर तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी करून याच पद्धतीने आकार देऊन फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी सकाळी नाश्त्यासाठी तळू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता। अगदी पटकन 15 मिनिटाच्या आत बनून तयार होतो। हा पकोडा तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागतो आणि मुलांना रोज रोज डब्याला काय द्यायचं सुचत नसेल तर या पद्धतीने थोड्या वेगळ्या नाश्ता नक्की देऊन पहा, मुलंही खूप आवडीने खातील। ब्रेडपासूनच आपण खूप साऱ्या अशा रेसिपी बनवतो, पण या पद्धतीने थोड्या वेगळ्या नक्की बनवून पहा, सर्वजण खूप आवडीने खातील। आणि हो, मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हो आणि कमेंट करायला विसरू नका। तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा।
FBवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्ही पाहू शकता माझी मुलंही खूप खुश झालेली आहेत. तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमच्या घरच्यांनाही नक्की खुश करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.